सकाळी दोघींना अंघोळ घातली, दोघींना छान छान असं तयार केलं आणि म्हणलं चला आता फोटोशूट करायचं, कारण की संध्याकाळी करायचं होतं या दोघींचं बोरणार. म्हणून दोघींना मी जो काही सेम ड्रेस आणलेला होता तोच घालून फोटो काढले, कारण की मला माहिती होतं संध्याकाळी या दोघी फोटो काढू देणार नाहीत आणि त्यात खास करून सिया. म्हणून म्हटलं चला माइंड फ्रेश आहे, दोघींचा मूड पण फ्रेश आहे, तर म्हटलं फोटो काढून घेऊ. म्हणून मग दोघींचा फोटोशूट केला आणि मी निघालेली बाजारात आले. आणि आमच्या इकडं सूर्यनारायणाचे उपवास चालू झालेत बरं का. तुमच्या इकडं करतात का सांगा. अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशीपासून उपवास सुरू होतात आणि ते सुटतात रथसप्तमीला. पोळ्या वगैरे करतात सूर्य निघायच्या आधी. सगळ्या पोळ्यांचा स्वयंपाक उरकून आहे ना, सूर्य निघायच्या आधीच उपवास सोडायचा असतो असं म्हणतात. आता मला तर धरणं काय होत नाही, कारण की शिया लहान आहे आणि 7 ते 8 दिवसांचा उपवास म्हटलं की मला तर काय होतच नाही. एका दिवसाचा सुद्धा मी कसा तरी बाबा कड काढते, पण एवढ्या दिवसाचा होत नाही, त्यामुळे मी धरत नाही. असो, त्यानंतर बाजारात मी थोडीफार खरेदी केली. भाजीला थोडंफार घेतलं, कारण की आम्ही काही आठवडा बाजार करत नाही. खडूस जसं लागल ना तसं बाजार आणतात. जशी लागल ताजी ताजी भाजी आम्ही आणतो बरं का. मग इथं मला दिसले गॉगल, आणि खूप दिवसांपासून ना मला असे गॉगल घ्यायचे होते लाडूसाठी. आणि लाडू बरं आता भर पडली ती शियाची. मग एकीला घेऊन कसं चालेल म्हणून दोघींना पण गॉगल घेतले ते छान छान. मग इथं चॉकलेट वगैरे घेतली. आणि माझं बाळ आहे ना मला बघून बघा कसं पळत आलंय, म्हणजे जाऊन चप्पल ठेवून आहे ना पळत आली. तिला माहिती आहे आई आपल्याला खायला काहीतरी आणणार, कारण की तिला मी जाताना घरीच ठेवून गेलेली होती श्रुतीच्या तिच्या आवडीचं मी मंचुरियन आणलेलं, तेच ती इथं खात होती. आणि शिया त्यात तिचं खाऊ वाटत होती म्हणून ती रडायला लागली, म्हणून तिला गॉगल दाखवला आणि ते घालून बघा किती हॅप्पी आहे. एक आईला आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर हे सुख बघायसाठी किती कष्ट करायला लागतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची काही गरज नाही लागत. पण जे आपल्याला भेटलं नाही ते आपल्या मग मुलाबाळांना भेटावं हेच तर आपली इच्छा असते. जे आपण जगलो नाही, जे आपल्याला भेटलं नाही ते आपल्या पोरांना भेटावं यासाठीच आपण कष्ट करत असतो. आणि अशीच मी पण करत असते माझ्या मुलींना. जे मला भेटलं नाही, जे मी जगले नाही ते मी माझ्या पुरींच्यात बघत असते. मग काय खडूस आले, त्यांना डेकोरेशन करायला लावलेलं छान छान असं त्यांनी डेकोरेशन केलं. आणि त्यांना म्हणलं मी स्वयंपाक करते, तोपर्यंत तुम्ही लाडूचा आणि शियाचा उरकून घ्या. म्हणून मग इथं त्यांनी लाडूचं कपडे घातले, त्यानंतर शियाला उरकाय घेतलं. आणि मी करणार होते आज हिरव्या वाटाण्याचा भात. मग त्यासाठी लागणारे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं मी घालते बरं का. खूप छान चव लागते. तुम्ही सुद्धा एकदा ही नक्की ट्राय करा रेसिपी. त्यानंतर मी वाडा कोलम तांदूळ 2 वाटी घेतलाय बरं का. मग काय कुकर ठेवायचं तापवायला. तर कुकर तापलं की त्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापेपर्यंत आपली मध्ये दुसरी काहीतरी कामं असतातच, ते मी करायला घेतलेलं. मला दही विरजण लावायचं होतं, तेच मी इथं विरजण लावत होते मध्ये. त्यानंतर जिरं मोहरी टाकायचं, कांदा टाकायचा, कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा लालसर असा भाजून झाला की त्यामध्ये टाकायचा टोमॅटो. आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ऑब्व्हियसली आपण मीठ टाकतोच. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 2 मिनटं टोमॅटो शिजला की त्यामध्ये आपलं हिरवं वाटण जे काही केलेलं आहे मिक्सरला ते टाकून घ्यायचं. ते परतून झालं ते 1-2 मिनटं तरी परतून घ्यायचं, जेणेकरून त्यातला कच्चापणा जाईल बरं का. त्यानंतर मग त्यामध्ये मी वाटाणा टाकून घेतला. आणि वाटाणा टाकण्यासाठी मी बारीक गॅस करायला गेले तर गॅसच विझला. मग काय परत गॅस लावला, वाटाणा टाकला. वाटाणा 2 ते 5 मिनटं थोडंसं पाणी घालून यांना शिजू द्यायचं, म्हणजे जे काही मिरचीचं वगैरे कच्चापणा असतो ना तो निघून जातो. एकदम नॉर्मल पाणी टाकायचं. त्यानंतर सगळं पाणी आटलं ना त्यामध्ये मीठ, थोडीशी हळद वगैरे टाकून घ्यायची. आणि ते परतून झालं की त्यामध्ये टाकायचं तांदूळ. आता इथं माझा स्वयंपाक चाललाय तर लाडूची इथं लुडबुड चालू आहे माझ्याबरोबर, की मला उचलून घे. आता स्वयंपाक करायचा का हिला उचलून घ्यायचं, तुम्हीच सांगा बरं. हे असं माझ्या रोजचं असतं माझ्या मागं. असो, त्यानंतर जेवढा तांदूळ घेतलाय 2 वाटी तांदळासाठी मी 2.5 वाटी त्याच वाटीनं मोजून पाणी घेतलंय बरं का. मग काय इकडं लो टू मिडियम गॅसवर भात शिजायला ठेवला. 5 ते 6 शिट्यांमध्ये भात होतोय तोपर्यंत काय करायचं म्हणून इथं भांडी घासून घेतली, कारण की कार्यक्रम म्हटलं की उशीर होणारच. त्यात माझा हळदी कुंकवाचा पण मी कार्यक्रम ठेवलेला होता. संक्रांतीच्या दिवशी काय मला जमलं नव्हतं असं हळदी कुंकू वगैरे घरी आणून करायला. म्हणलं या बोरनानासोबत ते पण आज करून घेऊ. आणि छान असं मी डेकोरेशन वगैरे केलं. बिस्किट वगैरेंचं पण डेकोरेशन मांडलं आणि आमचा चोर बघा कसा चोरी करून पळत होता.
आणि या शॉलवर ना माझ्या काही भावनिक आणि इमोशनल स्टोरी आहे बरं का. म्हणजे ही माझ्या मावशींनी दिलेली जी ती की या जगात नाही आहे. आणि दुसऱ्यांकडं होती शॉल, त्यांच्याकडनं मी स्पेशली तेवढ्यासाठी मागून घेतली कारण की ही शेवटची तिची आठवण आहे. मग इथं सगळ्या बायकासुद्धा आलेल्या होत्या. मग सगळ्यांनी एक 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 करून तिला ओवाळून घेतलं. आणि आता तुम्ही म्हणाली तर सिया कुठे? सियाची दिवसभर आज झोप झाली नाही, त्यामुळे तिची जरा चिडचिडच चालू होती. म्हणून लाडूला म्हटलं तू बस. आणि तिला असं स्पेशल फील होत होतं की सगळे मला ओवाळतायत, सगळे मग काय काय मला खाऊ वगैरे चारतायत, तर माझा बड्डे, तिला बड्डे सारखंच फील होत होतं. म्हणून ती हॅपी बड्डे करत होती बरं का. मग सगळ्यात शेवटी शियाला पण बसवलं. मला ती शांत आहे तोपर्यंत ओवळून घेऊ आणि सगळं पटकन बोरनानाचा कार्यक्रम उरकून घेऊ. मग परीची इच्छा होती की मी सियाला ओवळणार, म्हणून म्हणलं चल बाई तुझी इच्छा तू पूर्ण करून घे. म्हणून मग तिने इथं ओवळून घेतलं की मी पटकन इथं बोरनानाचं सगळं जे काही चॉकलेट बोरं वगैरे सगळी चिरमुऱ्यामध्ये ना सगळी एकत्र करून मग तिला मी पहिला आंघोळ घातली, मग बुवानं घातली. मग सगळ्यांनी एक एक करून तिला आंघोळ घालायला सुरुवात केली. आणि ती जरा एवढी माणसांची तिला सवय नाही आहे ना, जरा ती गोंधळून गडबडूनच गेलेली होती. कारण की नवीन चेहरे, नवीन माणसं आणि एवढी सगळी माणसं एकत्र बघून तेच काय कोणतीही लहान पोरं ना म्हणजे गोंधळून आणि गडबडून जातं. कारण की जास्त माणसांची त्यांना सवय नसते. आता रोज आम्ही चौघंच असतो, तिला चौघांचीच सवय आहे. नवीन जरा चेहरा दिसला की थोडी ती गडबडून जातेच. त्यानंतर ना मग बोरनान कशासाठी करतात, जे मला शास्त्र माहिती आहे ते तुम्हाला सांगते. नवीन ऋतू जो तयार होतो त्यासोबत लहान पोरांनी ॲडजस्ट करून घ्यावं, नाही तर तो ऋतू नवीन असतो त्यांच्यासाठी. त्यामुळे त्याची नवीन ओळख व्हावी म्हणून हे बोरनान केलं जातं असं तरी मला माहिती आहे. तुम्हाला जर वेगळं काही माहीत असेल तर नक्की कमेंट करून कळवा. बोरनानाचा कार्यक्रम उरकून झाला की हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम इथं उरकाय घेतला. पटकन हळदी कुंकवाचं वाण वगैरे देऊन उरकून घेतलं. त्यानंतर सगळ्यांचं, काही जणांचे उपवास होते, काही जणांचे नव्हते. ज्यांचे उपवास होते त्यांना केळी, ज्यांचे नव्हते त्यांना खाऊ दिला. आणि सगळा एवढा पसारा झालेला होता. मग काय पहिला तर म्हणलं जेवून घेऊ, पेट पूजा करून मग काम तुझ्या करू. मग काय जेवण वगैरे करून घेतलं. खडूसला म्हणलं तुम्ही या दोघींना झोपवा, मी बाकीचं उरकून घेतलं. आणि शियाला एवढी झोप आली ना की तिला स्वेटर आणि टोपी घातली की मॅडम आमच्या झोपल्या. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.